हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भारा वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठला विठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरी कायदा तुम मुनिंद्रही समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मले बऱ्यांचा अभंगाचा विषय आहे थोर असणारी भक्ती देवाला आवडते हेची थोर भक्ती आवडते देवा हेची किंवा हीच थोर भक्ती मोठी भक्ती देवाला आवडत असते म्हटले कशामुळं संकल्पावी माया संसारावरची माया थोडीशी कमी करा प्रेम थोडंसं कमी करा जेणेकरून भगवंताकडे तुम्हाला येता येईल म्हटले महाराज का हो भगवंताकडे आल्यावर काय होईल म्हटले त्या भगवंतानं तुम्हाला सुखरूप ठेवा असं वचन दिलं ते वचन ऐकत असताना जर तुम्हाला दुःख आलं तर तुम्ही काय करा जसं ठेवलं तसं राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्तात समाधान ठेवा म्हणले नाही महाराज चित्तात समाधान काही केल्या राहत नाही आम्ही दुसऱ्यांची बरोबरी पाहतो आम्ही दुसऱ्यांच्या बद्दल बोलत असतो आमचं देवाचं चिंतन कमी दुसऱ्यांचं चिंतन जास्त चालतं म्हणून आमचं काही लक्ष लागत नाही महाराजांनी सांगितलं ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याचे त्याला मिळत असतं म्हणून वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचं फळ भोगावंच लागणार आहे उद्वेग करून चालणार नाही एकमेकाची बरोबरी करून चालणार नाही त्रास स्वतःला करून घेणं चालणार नाही म्हटले त्यासाठी उद्वेग करू नका जसं ठेवलं तसं राहा शेवटच्या चरणामध्ये महत्वपूर्ण संदेश दिलाय भगवंताच्या चरणावर भार टाकला की सुखाचे दिवस येतील दुःख कमी होईल तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी या चारही चरणाचा मतितार्थ मी सांगितलेला आहे म्हणजे आपल्या ठळक बातम्या झालेल्या आहे उर्वरित सविस्तर बातम्या ब्रेकच्या नंतर मग ब्रेक होईल मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेस म्हणलो आम्ही त्या वेळेस तुम्ही तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि हाताने टाळी वाजवा एवढं करा माझ्यासाठी विठ्ठल 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 म्हटलं ना तुम्हाला कोणी सांगितलं की नाही माहित नाही पण एक संदेश सांगून जाईल विठ्ठल विठ्ठल जर म्हटलं ठला ठ जोडला जातो हृदयाकडे रक्त पुरवठा चांगला होतो आणि दुसरी गोष्ट हात या तळ हाताला लागला टाळी वाजली की शरीराचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे रक्तवाहिन्या ते व्यवस्थित चालतात हृदयाकडे रक्त पुरवठा चांगला होतो आणि परिणाम असा आहे की आपल्याला अटॅक येत नाही मग ज्यांना मरायचं नसेल त्यांनी टाळी वाजवायची आहे विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणणार कोणी कोणी विचार करल बाबा कोणी कोणी म्हणतील कोणी आणलं रे हिला घाबरून द्यायला आली की काय तसं काही घाबरू नका मला माहिती तुम्ही काही घाबरत नाही व्यवस्थित रक्त पुरवठा होतो अटॅक येत नाही कुठल्या डॉक्टरला विचारा आता ना सिटीमध्ये संभाजीनगरमध्ये काय चालू आहे माहिती आहे टाळ्या वाजवण्याचे क्लासेस आहेत सकाळी 4 उठलं का हसण्याचे क्लासेस आहेत योगा हसतात येड्यासारखं आमच्या एंटूच्या गार्डनवर तर महाराज नुसतं सकाळीच हसतात लोक 4 वाजता बळच नैसर्गिक नाही हसणं ते हा 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 असं असतात पण ते रिअल हसणं नाहीये ते हसणं कशासाठी आहे मरण येऊ नये त्याच्यासाठी म्हणून लोक हसतात आणि आता तर असे क्लासेस चालू झालेत सिटीमध्ये
नुसतं ऐकतच राहा आणि बघतच राहा, बळच नसतात लोक, उगच असतात. वेळच नाही हो, नैसर्गिक हसायला वेळ नाहीये, देवाला द्यायला वेळ नाहीये, कुटुंबात एकत्र राहायला वेळ नाहीये, सगळा वेळ कुठं चालला? धकाधकीच्या जीवनामध्ये. महाराजांनी सांगितलं, बाबा थोर असणारी भक्ती करा, तेव्हा ती देवाला आवडेल. थोर असणारी भक्ती करा, ती देवाला आवडते. मग महाराज तुम्ही थोर भक्ती करत नाहीत का? थोर भक्ती करताना पण देवाला आवडणारी करा असं विशेष सांगितलं. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासे तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, रात्री तुळशी माळ गोपीच्या तळीला, तुळशी माळ गोपीच्या तळीला. नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, रात्री तुळशी माळ गोपीच्या तळीला, तुळशी आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस नामस्मरण केलं की ते देवाला आवडतं. म्हटले मग नामस्मरण केलं की देवाला आवडतो माणूस. आणि आपलं एक म्हणणं आहे, जो सगळ्यांना आवडतो तो देवाला आवडतो, त्याच्यापेक्षा भजन करायचंच नाही. देवाला जर आवडलं तर खरंच खरंच देवाला आवडलं तर काय करायचं? देवाला जर आवडलं तर काय करायचं? असू द्या असू द्या असू द्या असू द्या, बसू द्या. विठाला विठाला विठाला, बसू द्या बसू द्या. लहान लेकरांसाठी सप्ताह आहे बर का. या रे लहान थोर याती भलती नारी नार, सगळ्यांचा आहे सप्ताह. छोटे छोटे मुलांना पण कळलं पाहिजे कीर्तन कशाला म्हणतात. बरं तुम्ही कीर्तन ऐकायला आले का बघायला आले? अरे कीर्तन पाहायला आले का? वा धन्यवाद. याचा अर्थ तुम्हाला कीर्तन कळतं. विठाला विठाला, पहा बरं लेकर किती हुशार आहे. हा एवढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आता, एवढे ऍडव्हान्स आहे. पुढचं सांगतात लेकर, पुढचं. एका गावामध्ये एक मुलगा शाळेतच गेला नाही. त्याचे आजोबा म्हणले, बाळ्या लपून बस, तुझे गुरुजी आले. ते म्हणते, बाबा मी नाही लपत, तुम्ही लपा. म्हणले का बरं? म्हणजे मी गुरुजीला सांगितलं, माझे बाबा गेले. एवढे ऍडव्हान्स झालेले लोक आता लेकर. तुम्ही लपा. मी कशासाठी लपू? म्हणे मी गुरुजींना सांगितलं माझे बाबा वारले. अशा अवघडे लेकरांच्या नादाला लागायचं नाही. तर देवाला आवडतं नामस्मरण, पण ते नामस्मरण शुद्ध भावाने असावं, शुद्ध अंतकरणाने असावं. शुद्ध अंतकरण ठेवून जर नामस्मरण केलं मग तशी भक्ती देवाला आवडते. मग तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही भक्ती करता, बरोबर आहे. गायनाचार्य महाराज भक्ती करतात, मृदंगाचार्य भक्ती करतात. हा तुम्ही म्हणणार आम्हीही भक्ती करतो, पण आम्हाला आवडणारी. तुम्ही सुद्धा भक्ती करता, तुम्ही आणि मी आपण भक्ती करतो, पण आपल्याला आवडणारी. देवाला काय आवडतं याचं आपल्याला काही घेणं देणं खुशाल नाही म्हणता. हा आपण मार्केटला जरी गेलो,
बाजार कोणता आहे हो तुम्हाला? उंडणगाव. हा, मार्केटला बाजाराला जरी गेलो आपण तर आपण अगरबत्ती धूपबत्ती आपल्याला आवडणारी आणतो, बरोबर आहे की नाही? आपल्याला आवडणारी अगरबत्ती आणतो ना आपण बाजारातून, देवासाठी आहे, देवासाठी, पण आवड आपली. वास छान आला पाहिजे आपल्याला. आपण कधी विचार केला का देवाला सर्दी होईल? मला आल्यापासून असं वाटतं माझी भाषा तुम्हाला कळत नाही. एखादी उठून म्हणा हवं माय, खरंच आहे ना? कळते ना भाषा? भाषा कळते का? वा, नाही मागच्यांना म्हणले मी, तुम्हाला तर कळते. फ्रेश बसत जा कीर्तनामध्ये, फ्रेश टाईट, टेन्शन घ्यायचं नाही. जास्त काही होणार नाही इथं नाही, पण घरी जाऊन का होईना आपल्याला जायचंच एक दिवस. एवढं काही टेन्शन घ्यायचं, काही विचार करायचं नाही, जायचंय आपल्याला एक दिवस. कुठं? देवाला शुद्ध अंतकरण लागतं. देवाला आवडतो तो भाव शुद्ध अंतकरणाचा, आपण आपल्याला आवडणार ते करत असतो. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. किंवा दशमस्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे की सुदामजींनी काय दिलं होतं? फक्त मुठभर पोहे. भगवंताला पोहे देण्यामागचा जो भाव होता तो शुद्ध भाव होता, तो शुद्ध भक्तीचा प्रेमाचा झरा होता. भगवंताला दिलं ते प्रेम दिलं. देवाकडे कशाचीच कमी नाहीये. मुठभर पोह्याची गरज होती का? नाही. त्या पोह्या मागचा भाव होता. दुरी नाही देव त्याला, 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 दुरी नाही देव शुद्ध आहे त्याला देव दूर नाही. मग पोहे देण्यामागचा एक भाव होता. सुदामजींनी पोहे घेऊन गेले, म्हटले शुद्ध भाव ठेवला होता, शुद्ध भाव. काकड्यामध्ये अभंग आहे ना, हा, सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पीडिला, सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पीडिला, मुष्टी भर
दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. खरी चाला अशी बर का बाबा. हा असंच ते विठाल विठाल. नाही तर बाबा उद्या म्हणतील काय चाल म्हणली हे भोपाळ्यांच्या चाली तुमच्या आहे. हा आता काय लेटेस्ट चालतं तसं प्रवाह बरोबर चालावं लागतं बाकी काही नाही. हा नाही का शुद्ध भाव त्या पोह्यांच्या मागचा भाव शुद्ध होता. देण्यामागचा भाव शुद्ध होता. देवाला मुठभर का होईना द्यावं लागतं. मुठभर द्यावं लागतं तेव्हा देव आपल्याला पोतभर देतो. घेशी तेव्हा देशी ऐशी. हा ऐसा असशी उदार. अगोदर काहीतरी घेतो तेव्हा देतो फुकट देत नाही. आपण देवाला कधी अगरबत्ती ओवाळत नाही कधी देवपूजा करत नाही. बरं देवपूजा करत असताना बरोबर कपाळावरच गंध लावत नाही त्याच्या डोळ्यात बोट घालतो देवघरामध्ये. बरोबर आहे की नाही. हा देवपूजा करतात ना. बरं आमच्याकडची पद्धत सांगू का. हा आमच्याकडची पद्धत सांगू. आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का लोक आहे ना मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे कसं आहे असंच आहे का. बरं 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 पटकन निघायला बरं पडतं ना ऐकल्यावर. हा म्हणूनच विचारलं. देवपूजा करत असताना कधी कधी आम्ही गंध बरोबर इथं नाही लावत देवाला डोळ्यात लावतो. एवढा भाव आहे आमचा. देवपूजा करत असताना आम्ही 10 वेळेस सुनबाईला बोलतो. बरोबर आहे की नाही. मुलांकडे लक्ष देतो. हा भाव आमचा आहे. शुद्ध भाव देवाला काय लागतं काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची तोर प्रेमाचा भुकेला अति दुष्काळ दयाला अति दुष्काळ दयाला अति दुष्काळ दयाला. तोर प्रेमाचा भुकेला अति दुष्काळ दयाला अति दुष्काळ दयाला अति दुष्काळ दयाला. ऐका महिमा आवडीचे बोरे खाय बिल्लणीचे थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. शबरी मैयाने जेव्हा प्रभू रामचंद्रांना बोरं दिली अशी उष्टी केली अशी नाही दिली. देण्यामागचा एक भाव होता. स्वतः खाऊन बघायची चव खाऊन बघायची. म्हटले आंबट नाही लागलं पाहिजे गोडच देवाला द्यायचं. गोड बरं का. अलीकडे अशी प्रथा आहे खराब नारळ निघलं की लोक म्हणतात देवाला पावलं. किडलेले गहू भंडाऱ्याला. तुमच्याकडे कसं आहे चांगलं आहे ना. वा वा वा. फाटलेल्या नोटा वर्गणीला. हा नाही का चांगले आहे का. वा काय प्रामाणिक लोक आहे खरं इथले. सगळ्यांची बायोडाटा द्या मला जाताना. अलीकडे भगवंताला देत असताना नवे नवे ब्राह्मणाला सुद्धा दान देत असताना आपण कुचक्या सुपाऱ्या देतो. असंही समाजामध्ये विकृती पसरली आहे. वाईट ते दान देऊन टाकायचं. हलकं फुलकं ते देवाला द्यायचं. पण ते देत असताना अगोदर विचार करायचा जगाचा जो मालक आहे ह्या जगाचा जो मालक आहे त्याने एवढी सृष्टी निर्माण केली. आपण त्याला देणारे कोण आहेत तो स्वतः घेतो. आपण त्याला एवढंसं देतो. बरीच लोक अशा आहेत की ती एवढंसं देतात म्हणतात मी एवढं दिलं. अरे तू कोण आहे देणारा. चाले हे शरीर नाचिया सत्ते कोण बोलवितो हरिवीन. मग भगवंताला भाव लागतो.
आवडतो, शुद्ध भाव तो देवाला आवडतो. म्हटले असं काहीतरी द्या की जे देवाला आवडेल. मग अशी काहीतरी भक्ती करा जी देवाला आवडेल. अभंगाचं पहिलं चरण. हेची तोरा बाप्ती आवडती देवा, 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 हेची तोरा बाप्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, देविले आनंदे तैसेची रहावे, देविले आनंदे तैसेची रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, देविले आनंदे तैसेची रहावे, देविले आनंदे तैसेची रहावे. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, देवाला आवडणारी भक्ती करा. संकल्पावी माया म्हणजे थोडस संसारावरचं प्रेम कमी करा. तुम्ही म्हणणार कसं कमी होईल? घर माझं आहे, प्रपंच माझा आहे, पैसा प्रॉपर्टी माझी आहे, आणि ते सगळं सोडून बाहेर कसं जाता येईल? सुखाची परिभाषा सांगू महिला मंडळ. 1 तासासाठी का होईना तुम्ही कीर्तन ऐकायला आलात, 1 तासासाठी का होईना तुम्ही घरचं टेन्शन विसरतात की नाही? विसरता ना? काही तर बसल्या बसल्या घरी जाऊन येतात कुलपाला झटके देऊन 2-4. हा नाही ना? विसरता ना? विसरता ना? हो, 1 तासासाठी का होईना टेन्शन विसरतो, याला म्हणतात सुख. संकल्पावी माया संसारावरचं प्रेम थोडंसं कमी करा. संकल्पावी माया संसाराची, संसारावरची माया कमी करा. काही केल्या कमी होत नाही. बरं, संसार सोडून जरी जायचं ठरलं, किती दिवस सोडता येतो? किती दिवस सोडून जाता येतो संसार? तुम्हाला जर आता मी म्हटले घरदार सोडून जा, किती दिवस जाणार? 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 4 महिने, नंतर माझाच आहे कसं जाईल? बरोबर आहे की नाही? कसं जाईल? हे माझंच आहे, मी कमावलं, हे माझं आहे. कसं प्रेम कमी होतं हो संसारावरचं? नाही ना कमी होत. संसारावरचं प्रेम कमी होत नाही. महाराजांनी सांगितलं थोडंसं प्रेम कमी करा, थोडंसं भगवंताकडे लक्ष द्या, कारण आपण एक ना एक दिवस त्याच्याकडेच जाणार आहे. जी लोक कधीच देवदेव करत नाही त्यांच्याही नावापुढे आपण गेल्याच्या नंतर लावतो वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी, आणि ते कधीच देवदेव करत नाही. मग कधी त्यांनी प्रेम कमी केलं होतं संसारावरचं? काही केल्या प्रेम कमी होत नाही. महाराजांनी सांगितलं संकल्पावी माया संसाराची, थोडंसं प्रेम कमी करा, तेव्हा भगवंत तुम्हाला दिसेल. अहो सगळ्या साधू संतांनी भगवंतावर प्रेम केलं, संसारावरही तेवढंच होतं. संसार करून सार केला. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसार करून सार केला. तुम्ही मीच संसार करते का? नाही ना. पक्षी सुद्धा संसार करतात, प्राणी सुद्धा संसार करतात, त्यांचे सुद्धा घरं आहेत, त्यांचे सुद्धा मुलं लेकरं बाळ आहेत ना पक्ष्यांना सुद्धा. आपल्यासारखे का ते? हे माझं ते माझं, इथं कमवून ठेवू तिथं कमवून ठेवू. हा, आपल्यासारखे आहेत का ते? आपल्यासारखे नाही ना. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती,
ती आपल्यासारखे नाही येते हे माझं ते माझं ते माझं आपलंच असतं ते घर माझं आहे जमीन माझी आहे पैसा माझा आहे संपत्ती माझी आहे आपल्यासारखे ते गुंतून राहत नाहीत मग महाराजांनी सांगितलं बाबा गुंतून राहू नका थोडंसं प्रेम कमी करा साधू संतांनी थोडंसं प्रेम कमी केलं होतं गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं त्यांचा सुद्धा संसार होता सगळा वेळ त्यांनी संसाराला दिला नाही थोडा वेळ भगवंतासाठी दिला भगवंतावर प्रेम केलं बरोबर आहे की नाही भगवंतावर गोपिकांनी प्रेम केलं जगत के रंग क्या देखूं तेरा दीदार काफी है क्यों भटकूं गैरों के दर पे तेरा दरबार काफी है कोण तो जगाचा मालक सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः त्या देवाला सगळं काही अर्पण केलं लगन हरि से लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन हरि से लगा बैठे जो होगा देखा जाएगा हरि से लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन हरि से लगा बैठे जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा तुम्हें अपना बना बैठे तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा लगन हरि से लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन रूप से लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन हरि से लगा बैठे जो होगा देखा जाएगा भगवंताला सर्वस्व अर्पण केलं संसार करून सार केला भगवंताला अर्पण केलं म्हटले महाराज सगळं काही भगवंताला दिलं तर भगवंत सुखाची प्राप्ती करून देणार आहे म्हटले सुख जरी आलं आणि दुःख जरी आलं तरी डगमगून जायचं नाही कसं राहायचं अभंगाचं दुसरं चरण ते बिले आनंद तैसे चिरावे 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 जित्या तुझावे समाधान ते बिले आनंद तैसे चिरावे जित्या तुझावे समाधान ते बिले आनंद तैसे चिरावे ते बिले आनंद तैसे चिरावे तेरे आनंद तैसे चिरावे तेरे आनंद तैसे चिरावे ठेविले आनंद तैसे चिरावे जसं ठेवलं तसं राहण्याचा प्रयत्न करा
चित्ती असू द्यावे समाधान, चित्तात समाधान ठेवा. पण काही केल्या राहत नाही. चित्तात समाधान असतं का? महिला मंडळ, चित्तात समाधान आहे का? किती पैसे कमवले तर समाधान आहे? ओ विरगाव आहे ना तुम्ही? हा, किती पैसे कमवले म्हणजे समाधान आहे? सांगा पहिलं. बोला 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 पटकन. नाहीच ना? हा, बरं जाऊ द्या. किती घर बांधली म्हणजे समाधान आहे? 2 3. किती जमीन घेतली म्हणजे समाधान आहे? 1 एकर 2 एकर 4 एकर? अहो जास्त जर घेतली ना अशी पॅकिंग करून आणि न्यावं लागती वरती. आमच्या तिकडे तसंच करतात. तुमच्या तिकडे काय? बॉक्स मध्ये पॅक करतात 50 एकर आणि घेऊन जातात. हा, ओझ जरी झालं तरी. तुमच्याकडे कसं आहे? नाही नेत का? मग किती जमीन घेतली म्हणजे समाधान आहे? जमिनीचं घराचं जाऊ द्या, ते जाऊ द्या. सगळ्यात सोपा प्रश्न, किती मुलं झाली म्हणजे समाधान आहे? बोला. मुलं मुलं, मुलगा, दिवा दिवा, वंशाचा दिवा. किती मुलं झाली म्हणजे समाधान आहे? मुलगी नाही, मुलं मुलं. चांगले असतात ते. मोठे झाले म्हणजे जातात तिकडं, फिरून येतात. खुल्लड उंडणगाव. ते किरण महाराजाला जास्तच हसू आलं बरं का. हे काही पटण्यासारख्या गोष्टी असो. तर कशात समाधान आहे? समाधान कशात आहे? हा, पैसा कमवला म्हणजे समाधान नाहीये. घर बांधली म्हणजे समाधान नाहीये. अहो कमी मध्ये सुद्धा आपण सुखी राहू शकतो. बरोबर आहे की नाही? कोरोना काळात राहिलो की नाही सुखी आपण? कोणी पैसे कमवले त्या काळामध्ये? कोणीच नाही. आमचे तर वांदेच झालते. आमचं अवघड झालं. तर तेव्हा नाही कमवलं तरी सुखाने 2 घास खाल्ले. सगळ्यांच्या तब्येती अगदी फिट होत्या. होते की नाही? कोणी काम केले त्यावेळेस 2-4 महिने? नाही ना केले कोणी. पद्धतशीर व्यवस्थित राहिले सगळे शेतानी. नको नको गावात गेलं का मरत बरं. सगळे डोंगरांनी पळाले. हा, अहो गावातल्या लोकांनी आम्हाला गावात येऊ नाही दिलं. काय बोलता? मग कमी मध्ये सुद्धा आपण समाधानी राहू शकतो. पण शोधलं तर समाधान आहे, नाही तर किती कमवा काही फायदा नाही. शोधलं तर समाधानी. कमी मध्ये सुद्धा आपण समाधानी राहू शकतो. तुम्ही म्हणणार आम्हालाच का बोलता? तुमचं सांगा. आमचं तसंच आहे. महाराज मंडळीचं सुद्धा तसंच आहे. किती केलं तरी समाधान नाही, किती असलं तरी समाधान नाही. भजन करा. मी उदाहरण देऊन सांगते. विठ्ठला विठ्ठला जेवढं आहे त्याच्यात समाधानी नाहीये. अपेक्षा वाढत जातात. अपेक्षा वाढत जातात. दिवाळीच्या महिन्यामध्ये एक तारखेसाठी फोन आला श्रीरामपूरकडला आणि त्यांनी मला विचारलं, म्हणजे ताई तारीख खाली का 23 तारीख खाली का? म्हणलं हो. मग पुन्हा त्यांनी विचारलं, म्हटले ताई लिहून घेऊ का? हो. मग पुन्हा विचारलं तुम्ही किती घेणार? म्हटलं बघा बा आता गाड्या वगैरे मध्ये मध्ये बंद पडू लागल्या एसट्या, तर मला काही गाडी नाही आहे, मग मी एसटीने येणार आहे. म्हटलं तर बघा तुम्हाला काय द्यायचं तर द्या. असं बोलले फोन ठेवला. 10 मिनिटांनी त्यांचा पुन्हा फोन आला. ते म्हटले ताई मला तुमचा स्वभाव खूप आवडला. म्हटलं तुम्ही माझ्या संपर्कात नाही, तुम्हाला माहित नाही मी किती आगेमोळ आहे. पण ठीक आहे म्हटलं तुम्ही मला चांगले म्हणले हरकत नाही. पण फोनवर हल्ली स्वभाव खूप आवडायला लागलेत लोकांना. फोनवर फक्त फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा, ट्विटर भरपूर काही साधनं आहेत. त्याच्यावर लोकांना फोटो पाहिला की स्वभाव आवडायला लागतो. आता अवघड झालेलं आहे. असे मेसेज येतात की वाह. ते म्हणतात ताई तुमचा स्वभाव खूप आवडला. म्हणलं ठीक आहे, मला चांगली म्हणले ठीक आहे हरकत नाही. लिहून घेऊ का तारीख? म्हणले ताई मी एकटाच आयोजक आहे. म्हणलं वा चांगली गोष्ट आहे. सप्ताह तुम्ही एकटं करता? हो मी एकटाच करतो. म्हणे मी ज्वेलर्स आहे. म्हणलं वा. ज्वेलर्स म्हणजे महिला मंडळ? ज्वेलर्स म्हणजे काय? असं काय? सोन्याचं दुकान ना.
असं म्हणे. जसं काय सोनच नाही तुमच्या गळ्यात? सोन्याचं दुकान त्याला ज्वेलर्स म्हणतात. ते म्हणे मी ज्वेलर्स आहे म्हणे. डायरेक्ट सोनार म्हणायला बरोबर नाही वाटत ते. म्हणून आता असं आहे, इंग्लिशमध्ये काही म्हणालंच बरं वाटतं लोकांना, मराठीत काही म्हणलं थोडं अवघड होतं. म्हणून ते म्हणले मी ज्वेलर्स आहे, मी एकटा सप्ताह करतो. मी नाही का ताई तुम्हाला 11,000 रुपये देतो, चालेल ना? मी म्हणलं पळल पळल. चालेल काय म्हणता, पळल. आणि मग पुन्हा ते काय म्हणले ताई 11,000 रुपये आणि 3 ग्रॅमची अंगठी देतो. किती? 3 ग्रॅमची अंगठी. म्हणलं वा, चालेल ना? म्हणलं हो चालेल ना. तारीख लिहून घ्या. मी तारीख लिहून घेतली. महिला मंडळ 4 ठिकाणी तारीख लिहिली. असं तर मी एकच ठिकाणी लिहिते डायरीवर, पण त्या दिवशी 4 ठिकाणी लिहिले. डायरीवर, कॅलेंडरवर, टीव्हीच्या खाली आणि दरवाजाच्या पाठीमाग 4 ठिकाणी. का बरं? कीर्तन पैसे नाही, कीर्तनासाठी बरं का, अगं पैसे म्हणू नका. कीर्तनासाठी लिहिली, पण डोक्यात एकच होतं काय, तारीख घेतली तेव्हापासून त्या कीर्तनाच्या वेळेपर्यंत मी नुसते हात असे घासत होते. या बोटात छान दिसल की ह्या बोटात छान दिसल. डोक्यात एकच. झोपच उडाली ना. जशी जशी तारीख जवळ आली ती तशी तशी माझी झोप उडाली. मी त्यांना फोन केला 2-4 दिवस अगोदर. मला एक वाईट सवय, कीर्तनाचं रोज माझं स्टेटस असतं. बाकी काही हो, कीर्तन हो की नाही पण स्टेटस असतं. तर त्यांना मी फोन केला 2-4 दिवस अगोदर. म्हटले दादा ते कीर्तन आहे ना? हो. म्हटलं मग पत्रिका पाठवा ना. मग त्यांनी पत्रिका पाठवली. मी स्टेटस ठेवलं. आणि 23 तारखेचं कीर्तन मी 22ला संध्याकाळीच त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं दादा कीर्तन म्हणे उद्या येत आहे. म्हटलं मी आज येऊ का? त्यांना म्हटले मी माझ्या डोक्यात काय, हां ते बरं ध्यानात राहिलं, तेच डोक्यात. आणि मग त्यांना फोन केला. ते म्हटले ताई उद्या या. म्हटलं नाही मी आजच येते. ते म्हणे कशाला उगाच त्रास घेता? म्हणलं नाही ना मी आजच येते. उद्या जर एसट्या बंद झाल्या तर मग मी काय करू? राहिलं का मग? ते म्हणे नाही ताई एसट्या चालूच आहे. म्हणलं पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? हो मी आज आले तर. म्हणे तुम्ही आज येऊन करता काय? म्हणलं हरिपाठ. आज येऊन हरिपाठ करते, कारण उद्या तर आपल्याला भेटणारच आहे नाही का. मग आदल्या दिवशी तिथं गेलो आम्ही, मी आणि माझ्यासोबत एक मावशी होते. तिथं गेलो आम्ही, हरिपाठ केला, कीर्तन झालं. आराम करायला त्यांच्या वरच्या घरात आम्ही गेलो. खाली त्यांचे वडील झोपलेले होते. त्या बाबांना बिड्या ओढायची सवय होती. बाबांच्या बिड्या संपल्या रात्रीच्या 2:30 वाजता. वरती आले, टक 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 असा आवाज दिला. महाराज. हा असंच. हा म्हणजे मी ताळ्यात राहील. विठ्ठल विठ्ठल. आवाज दिला. म्हणले काय बाबा? म्हणे ताई माझ्या बिड्या संपल्या. म्हणलं मग मग मी काय करू? बिड्या संपल्या. ताई मला बिड्या आणून द्या. म्हणलं मी तुमच्या गावात मी कशी बिड्या आणू? म्हणजे तुम्हीच आणून देऊ शकता. म्हणलं मी ते दादांना फोन करते आणि त्यांना आणायला लावते. ते म्हणले नाही तुम्हीच आणा. विचार केला, म्हणलं आयोजकांच्या वडिलांना जर बिड्या आणून नको देऊ तर मोठा प्रश्न आहे. उद्या वांद व्हायचं मग पुन्हा नाही का. म्हाताऱ्याला जर बिड्या आणून नाही दिल्या आणि हे त्याच्या मुलाला जर कळलं मग उद्याचं काय? टेन्शनच ना मला. तेवढं रात्रीच्या 2:30 वाजता मी दुकान शोधायला गेले. असंच गाव सरळ गल्ली शोधत 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 अशी दुकान सापडले. दुकानदार दादांना आवाज दिला. त्यांना म्हटलं दादा ते बिडी द्या. ते माझ्याकडे असं पाहू लागलं माझ्याकडं. म्हणलं माझ्याकडं काय पाहतो? बिडी दे बिडी. आणि बिडी आणि तुम्हाला? मला नाही, ते बाबांना लागते. म्हणे म्हाताऱ्याने तुम्हाला शोधलं का आज? ठीक आहे बिड्या घेऊन जा. किती देऊ? आता विचार केला 1-2 घ्यावं तर टेन्शन आहे. चला जाऊ द्या, आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असं करू. 500 रुपयाच्या बिड्या द्या. 500 रुपयाच्या बिड्या घेतल्या. महाराज 500 रुपये जरी 11,000तून कमी झाले काही मोठा फरक नाही पडत ना. घेतल्या आपण. हां खर्च करावाच लागतो नाही का. मग आपण आज खर्च केला तर उद्या आपल्यावर कोणी करेल ना. त्यासाठी मग 500 रुपयाच्या बिड्या घेतल्या आणि बाबांकडे नेऊन दिल्या. 2:45 वाजेपासून सकाळी 6:30 पर्यंत म्हाताऱ्यांनी सगळ्या बिड्या संपवल्या. बिडीवर बिडी, बिडीवर बिडी, बिडीवर बिडी.
आणि सकाळी सकाळी म्हाताऱ्याला डोळा लागायचा की म्हाताऱ्याने झोपेच्या तारामध्ये, एक तर दिवाळीचा महिना होता, जिथं झोपलं होतं म्हातारं तिथं फटाके पण होते. म्हाताऱ्याने बिडी समजून फटाकाच तोंडाला लावला, असा घेतला आणि असा लावला आणि झोपेच्या तारामध्ये सुर डुम गेलं ना म्हातारं. काय पाहता? आमची माझ्या सोबत होती की ती म्हणजे अगं उठ. म्हणलं काय? झोपू दे ना. ती म्हणजे अगं 6:45 वाजले. म्हातारं गेलं. म्हणलं जाऊ दे मग, मला काय करायचं, जाऊ दे ना, कुठं जाईल मग. आणि तुझ्यामुळंच. म्हणलं मी काय केलं? म्हणे अगं म्हातारं गेलं. म्हणलं अगं जाऊ दे ना, फिरून येईल ना घरी, तू काय टेन्शन देती. पण ती महाराज आहे ना जणू तू. म्हणलं लोकांना काय माहित महाराज किती वाजेपर्यंत झोपतात, तू गुपचूप बैस, झोपू दे मला. ती म्हणली तू उठ. उठले. मोठं टेन्शन. म्हणे खाली बघ. खाली रडापडीचा आवाज येत होता. बाबा गेले. एवढ्या रडत होत्या म्हाताऱ्याच्या सुना. म्हातारच म्हणतात ना हो तुमच्याकडे, हा. बाबा गेले म्हणले, एवढ्या रडत होत्या. लहान आहे. नको नको स्वर नका देऊ तसा काही, मी रडत बिडत नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे करून स्वर म्हणलं की मला लई कसतरी होत. हा ना, काय घेता. विठ्ठल विठ्ठल. तर म्हाताऱ्याच्या तीनही सुना रडत होत्या. तीनही. लहानी सून तर एवढी रडत होती आणि जोर जोराने शिव्या देत होती. कुणाला? ज्याने बिड्या आणून दिल्या का त्याला कशाला विचारता. मी वरून गंमत पाहिली. माझ्यासोबतची जी होती ना ती म्हणती गुपचूप चाल. म्हटलं अगं ते तुम्ही सांगा आता, आयोजकाचे जर वडील गेले कीर्तन होईल का हो? कीर्तन होईल का? नाही. आणि कीर्तन नाही झालं तर गेले का 11,000. आणि अंगठी विसरले का काय? ती पण गेली. पण मी तिला म्हटलं आपण थोडं थांबू, थोडं चहा नाश्ता वगैरे वगैरे. ती म्हणती काहीच नाही, गुपचूप निघ, इथं काहीच नाही तुला, डायरेक्ट गोळेगाव फाटा. तिकडं तिकडं, इकडंच नाही बरं, आमच्या तिकडं पण. तर असा प्रकार होतो. ज्या सुखासाठी आपण ज्या ठिकाणी जातो किंवा ज्या सुखाची अपेक्षा आपण करत असतो, जवळचं सुख सुद्धा माणूस हरवून बसत असतो बरं का. ज्या अपेक्षेनं मी त्या ठिकाणी गेले ते तर पूर्ण झालंच नाही. प्लस जवळचे माझे 500 रुपये खर्च झाले. म्हणजे आपण ज्या मोठ्या सुखाची अपेक्षा करतो त्या सुखासाठी आपण जवळचं सुख हरवून बसतो. तेवढाच वेळ जर आपण आपल्या कुटुंबाला, तेवढाच वेळ आपण जर भगवंताला दिला तर सुखाचीच प्राप्ती आहे. म्हणून जसं ठेवलं तसं राहण्याचा प्रयत्न करा. जसं ठेवलं तसं राहण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट आपला स्वभाव बदलावा लागतो. महिला मंडळ, सुना आल्या की स्वभाव बदलायचा बर का. आणि तुम्ही त्यांना सांगता आम्ही असं कमवलं, आम्ही तसे रोजानं जात होतो, आणि तुम्ही असं उडवता, आणि तुम्ही इतकी भाजी फेकता. हा हा, शांत बसायचं, गुपचूप बसायचं. स्वभाव बदलायचा. स्वभाव बदलला म्हणजे परिस्थिती बदलेल. कारण आपले दिवस राहिले नाही आता, त्यांचे दिवस आलेत. आणि तुम्ही किती जरी बोलण्याचा प्रयत्न करा, तुम्ही किती त्यांना ओरडून बोला, त्या बिचाऱ्या सुना ऐकणार नाही ना, अजिबात नाही. तू बोल म्हणतात, त्या म्हणतात तू बोल, मी जे करायचं तेच करते, तू काय. असं आहे. म्हणून स्वभाव बदला. कमीत कमी सुनांना टॉर्चर करणं सोडा. कारण 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस पुन्हा त्या सासू होणारच आहे ना. जसं पेरलं तसं उगवत असतं. आणि सुनांनी सुद्धा लक्षात ठेवा, ओ सुना एकदा त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, म्हाताऱ्या माणसाची जास्त फडफड करू नका. कोण जाणे, लक्षात घ्या मी काय बोलते, कोण जाणे आपल्याला म्हातारपण येतं की नाही, की तारुण्यातच मरण येतं. बरोबर आहे की नाही. जे घमेंड आपल्याला तारुण्यावर आहे, कोण जाणे म्हातारपण सुद्धा येतं की नाही. दिनमान बदललेले आहेत, आयुष्य बदललेलं आहे, समाज बदललेला आहे.
कार्यकारणी बदलली, वेळ बदललेली आहे. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. पूर्वी होतं म्हातारे माणसं झाली की लोक म्हणायचे म्हातारे झाले आता मरणार. आता म्हातारे नाही मरत. हा, लक्षात घ्या. तरुणाई जास्त खपत चाललेली आहे. कशामुळं? स्वभाव न बदलल्यामुळं. विठ्ठल विठ्ठल म्हणून महत्वाचा जो वेळ आहे तो आपल्या कुटुंबाला देत चला. जसं ठेवलं तसं राहा. मग महाराज जसं ठेवलं तसं राहत नाही म्हटले. आम्ही एकमेकांची बरोबरी करत चालतो. किती बरोबरी करतो आम्ही? अहो, एवढा स्वतःला त्रास करून घेतो आम्ही, एवढा उद्वेग करून घेतो, एवढ्या स्वतःच्या मनाला आम्ही झगडत असतो, स्वतःच्या कुटुंबाला आम्ही झगडत असतो. का? दुसरे तसे ना आम्ही असे. हीच परिस्थिती आपण बदलू शकतो. अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगण्याचे फळ संचिताचे, भोगण्याचे फळ संचिताचे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, भोगण्याचे फळ संचिताचे, भोगण्याचे फळ संचिताचे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे. वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. जे संचितामध्ये आहे, जे प्रारब्धामध्ये आहे ते भोगावंच लागेल. उद्वेग करून फायदा नाही. उद्वेग करून फायदा होणार नाही. कधी कधी आपण म्हणतो त्यांचं खूप छान आहे, आम्ही खूप गरीब आहे, ते खूप श्रीमंत आहे. उद्वेग करून फायदा होणार नाही. जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे, संचित क्रिया मान भोग भोग तो न घडे संचिता वाचुनी. भोग जो असतो, जे सुख आहे ते आपल्याला प्रारब्धानुसार मिळत असतं. प्रारब्धानुसारच सुख मिळत असतं. म्हणून त्यासाठी. आणि आताची परिस्थिती अशी आहे, आता अशी परिस्थिती महाराज, लोक स्वतःच्या दुःखात एवढे दुःखी नाहीये. लोक स्वतःच्या दुःखात एवढी दुःखी नाही जे की समोरच्याच्या सुखात आहे. एखाद्याचं सुख झालं, एखाद्याचं चांगलं झालं की यांचं दुखायला लागतं. एखाद्याचं चांगलं झालं की यांचं दुखायला लागतं. अंबड तालुक्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. मी गावचं नाव सांगणार नाही, तुमचे पाहुणे असतील तिकडं, मी नेहमी जाते. तर एक आजी आहे, त्यांना 3 मुलं आहेत. त्यांचा आमचा खूप चांगला संपर्क आहे. मी नेहमी गेले की त्यांना पहिले बोलते किंवा त्या मला फोन करून बोलतात. आता मागे त्या आजारी पडल्या होत्या, मी त्यांना बघायला गेले. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. मग मी त्यांना म्हटलं काय झालं तुम्हाला? म्हणले ताई मला असं कसं नसच होतं. काय कसं नस? तुमच्याकडे होतं का? नाही ना, हो नका देऊ, खूप वाईट असतं ते. मी पाहायला गेले आणि त्यांनी सांगितलं कसं नस होतं. म्हणलं काय होतं? म्हणे मला असं कसं नसच होतं. मग मी ते डॉक्टरला विचारलं हा प्रकार काय? ते म्हणे ताई मी अमेरिकेहून डिग्री घेऊन आलो, माझ्या काही डिक्शनरीमध्ये असं कसं नसं आजार नाही आहे. हा आजार कुठला आहे? मी म्हटलं मलाच माहीत नाही कुठला आजार आहे. मग आजीला आम्ही सगळ्यांनी मिळून विचारलं. ते 3 मुलं, डॉक्टर, मी, आम्ही समोरासमोर बसलो. म्हटलं नेमकं होतं काय? ते 3ही मुलं म्हणे ताई झाले 8 दिवस सारखी सलाईन चालू आहे, पॉवरची इंजेक्शन सोडतायत, तरी आजीला कसं नसंच होतंय. मी पुन्हा विचारलं, म्हणले बघा खरंच सांगा तुम्हाला काय होतं? सुट्टी करून घेऊ आणि चला घरी, आणि चला आपण पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला 7 वर्षापासून सप्ताह आहे आपलं बरं का, महिला मंडळ. 7 वर्ष झाले पंढरपूरला सप्ताह आहे. आताही पुढच्या महिन्यामध्ये पंढरपूरला सप्ताह आहे.
ज्यांना यायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा. एनी विदाऊट बिशी 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 काही नसते आपल्याकडे. यायचं फक्त, खायचं आणि फिरायचं, बरं का. हा ना, नाही गिळायचं नाही, गिळायचं जरा उद्धट होतं ना. गिळणं म्हणजे जरा उद्धट वाटतं ते. फक्त खायचं आणि पंढरपूर फिरायचं निवांत. चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, सगळं पंढरपूर फिरून यायचं. टेन्शन घ्यायचं नाही, यायचं फक्त तुम्ही. काही द्यायचं असेल तरी या, आणि काही नसेल द्यायचं तरी सुद्धा या, बरं का, पंढरपूरला. मी त्या आजीला म्हटलं मी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाते, मला खरंच सांगा तुम्हाला काय झालं. म्हणे ताई मला कसं नसं होतं. पुन्हा विचारलं, डॉक्टर म्हणले ताई आजी तुम्हाला काय होतं नेमकं, अगोदर कसं होतं का नसं होतं. म्हणे डॉक्टर साहेब तुम्हाला खरंच सांगू का, मला दोन्ही सोबतच होतं, कसं नसं, बरं का. मग म्हणे नेमका काय प्रकार आहे. मी पुन्हा विचारलं त्यांना, म्हणा आजी तुम्ही ना घरी चाला, आता बिल खूप होऊ लागलं दवाखान्याचं, तुम्ही घरी चाला, काही नसल होतं, गुप गमान गुप बसा घरी, नाही का. असं तिकडे ही वेगळी भाषा आहे. आपल्याकडे चक्कर येणं म्हणतात, तिकडे भोंडा येणं म्हणतात. इकडे काय आहे, सारखंच आहे ना, चक्करच म्हणतात ना. बरं, पुन्हा मी विचारलं तर त्या डॉक्टर समोर ती आजी म्हणे मला असं उचलूच फेकितं, म्हणे उचलूच फेकितं. डॉक्टरने विचारलं म्हणे कुठं, आणि शेजारच्यांच्या दारात, आमच्या दारातून त्यांच्या दारात. म्हणे का बरं. मी विचारलो का. म्हणे काय सांगू ताई, माझे 3 मुलं आहे तरी आमचं पत्राचंच घर आहे, आणि शेजारच्यांचा जेव्हापासून स्लॅब पडला ना तेव्हापासून मला असं कसं नसंच व्हायला लागलं. म्हणे पहा, म्हातारपण आलं तरी कसं नसं होणं कळत नाही, समजत नाही. आपल्याला पटकन मरायचं एक दिवशी, आणि आता काय कसं नसं हो देता. मग दुसऱ्याची बरोबरी करणं योग्य नाही. वाहिला उद्वेग दुःखच केवळ, उद्वेग जर केला तर दुःखच येणार आहे. भोगणे ते फळ संचिताचे, जे नशिबात आहे ते तुम्हाला भोगावं लागणार आहे. तुम्हालाच काय, देवालाच काय, देवाच्या बापाला भोग चुकले नाहीत, तुम्हाला मला चुकणार नाही. आपल्या बापाला चुकल का. हा, देवाच्या बापाला म्हणजे तुम्ही म्हणणार डायरेक्ट देवाच्या बापाचं नाव घेऊ लागली. हा, प्रभू रामचंद्र जे 22 तारखेला आपल्याकडे आले की नाही. हा, राम आएंगे राम सगळ्यांनी आनंद घेतला बरं का. मी म्हणले टाळ्या वाजवत खरंच वाजवलं ना. वा, धन्यवाद. प्रभू रामचंद्रांची वडील 4 मुलं असून सुद्धा एकही शेवटी जवळ नव्हतं. याचं कारण कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. सगळ्यांना माहित आहे कर्म, देवाला सुद्धा कर्म कदा न चुके ब्रह्मदिका, कदा न चुके ब्रह्मदिका, कदा न चुके
ब्रह्मादिकाला सुद्धा चुकल्या नाही, देवाला सुद्धा चुकल्या नाही. जगाचा मालक आहे. दशमस्कंदाच्या पूर्वार्धामध्ये वर्णन आलेलं आहे. जगाचा मालक आहे, त्याचा जन्म कारागृहामध्ये झाला. तुम्ही आम्ही तर मनुष्य आहोत. जगाच्या मालकाचा जन्म जर तुरुंगात होऊ शकतो, हे कर्माचे प्रकार आहेत. या कर्मरेषा आहेत. वसुदेव देवकीची कर्म गत जन्मीची या जन्मात कामा आली, म्हणून देवाचा सुद्धा जन्म कारागृहामध्ये झाला. हे कर्म आहे. पहा कृष्णाचे वैभव, पहा कृष्णाचे वैभव. मथुरेमध्ये जाऊन बघा, जगाचा मालक आजही बंदिस्त आहे, मोकळा नाहीये. आता राम मोकळा झाला, कृष्ण मोकळा होणं बाकीच आहे, नाही का? म्हणून लवकर व्हायला पाहिजे. आपण जिवंत आहोत तोपर्यंत, नाही का? भगवान परमात्मा मोकळा झाला पाहिजे. तिथे गेल्याच्या नंतर रडू येतं माणसाला. मथुरेत जाऊन बघा, एवढासा दरवाजा आहे, तिथून आपल्याला जावं लागतं. असं हल्लं की टोचल, दुसरीकडे हल्लं की टोचल, नाही का? जगाचा मालक त्या ठिकाणी जन्माला आला. सोपं आहे का? आणि आपल्याला एवढं मोठं घर, सुख, सुविधा, संपत्ती सगळं आहे, तरी आपण म्हणतो आम्ही दुःखात आहोत. हा, देवाला दुःख चुकलं नाही, आपल्याला चुकल का? देवालाच नाही, देवाच्या पाहुण्यांना सुद्धा चुकलं नाही. हो, आई वडील तर सोडा, पाहुण्यांना सुद्धा सोडलं नाही कर्माने. देवाचे पाहुणे म्हणजे कोण? धृतराष्ट्र, ज्यांना 100 कौरव होते. आपल्याला 100च माहिती आहे, आणखीन एक होता. 101 कौरव असून सुद्धा धृतराष्ट्राने भगवंतांना विचारलं, का ना एवढे मुलं असून सुद्धा एकही जवळ ठेवला नाही रे, याचं कारण का? म्हणे, तात 50 जन्म मागे जाऊन बघा तुम्ही कोण होते. म्हणले, तेव्हा शिकारी होते. शिकार न लागल्यामुळे धृतराष्ट्र यांनी एका झाडाखाली शेकोटी पेटवली आणि त्या झाडाखाली शेकत बसले. म्हणजे शेकोटी पेटवली, त्या जाळामुळं, त्या अग्नीमुळं झाडाच्या बुंद्यामध्ये, शेंड्यामध्ये एका पक्षिणीचं घरटं होतं. त्या पक्षिणीच्या घरट्यामध्ये 100 पिल्लं होती. काही अंडे होती, करपली सगळी, काही आंधळी झाली, काही जळून मेली. तो दोष, ते पाप 50 जन्मानंतर धृतराष्ट्र यांना भोगावं लागलं. कौरव एकही राहिला नाही. देवाला जर चुकत नाही, देवाच्या पाहुण्याला चुकत नाही, आपण काय देवाचे पाहुणे आहोत? हा, देवाला सुद्धा कर्म चुकवता येत नाही. म्हणून उद्वेग करू नका. वाहिला उद्वेग दुःखची केवळ. किती उद्वेग केला, दुःखच मिळणार आहे. भोगणे ते फळ संचिताचे. प्रारब्धामध्ये जे आहे, नशिबात जे आहे, ते भोगावंच लागणार. याला पर्याय नाही. पर्याय एकच साधू संतांनी सांगून दिलेला आहे. कोणता? भगवंताचं नामस्मरण. कोणता भगवंत? जो 28 युगांपासून पंढरपूरमध्ये उभा आहे,
तो देव. जो सतत तुमच्या माझ्या रक्षणासाठी उभा आहे तो भोलेनाथ, तो देव. त्याच देवाला शरण जायचंय, त्याच देवाचं नामस्मरण करायचंय. आता मार्केटमध्ये अनेक अनेक प्रकारचे देव आले, काल परवाचे असेच येतात आणि असेच बोंबलत जातात. आणि देव करणारे पण आपलेच लोक आहेत बरं का, बाकीचे नाही. बाकीची लोक जे आहेत ना ते त्यांच्या धर्मावर निष्ठा आहे. फक्त आपल्या हिंदू धर्मात असं झालंय, इकडं पळू का तिकडं पळू, हा गुरु करू का तो गुरु करू. आणि अशांच्या नादामध्ये लोकांनी सगळं वाईट करून ठेवलंय, समाजामध्ये विकृती पसरवली आहे. असे देव मार्केटमध्ये आहेत की ज्या देवांना एकादशी सारखं व्रत चालत नाही, ज्या देवांना घरामध्ये पवित्र ज्ञानेश्वरी चालत नाही, ज्या देवांना घरामध्ये पवित्र गाथा चालत नाही, असे देव मार्केटमध्ये आलेत. ते असेच येतात ना असेच बोंबलत जातात. जो देव 28 युगांपासून आहे तशा देवाची क्वालिटी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली. जगतत्रय गुरु एकमेव जगद्गुरु तुकोबाराय, दुसरे कोणीच नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं तो 28 युगांपासून पंढरपूरमध्ये स्थित आहे. त्या देवाला तुम्ही भक्ती अर्पण करा, तेव्हा तुम्हाला कळेल की तो देव काय. म्हटले कोणता देव? जो रुक्मिणी प्राण संजीवन आहे तो देव, जो 28 युगांपासून वाट बघतोय तो देव. म्हटल्या त्या देवाला शरण जा आणि त्या देवाला आपलंच करा. आणि त्या शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, हे शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा उतारे नकारा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा उतारे नकारा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे देव निघालेले आहेत. शेंदरी हेंदरी दैवते कोण त्या पूजित भूते घेते. अशा देवांच्या मागे लागलाय समाज. आणि आपलेच लोक, आपलेच बरं का, मी आपलेच का म्हणते, आपलेच आपल्याला सपोर्ट करत नाही म्हणून आपल्यावर वाईट वेळ आलेली आहे म्हणून आपलेच. बाकीच्या लोकांच्या बाकीचे जे धर्म आहेत ती लोक धर्मनिष्ठ आहेत. आपली आपल्या देवावर निष्ठा नाही आहे, फक्त निष्ठी चालू आहे. कोणी इकडं निसटतात, कोणी तिकडं निसटतात, कोणी इकडे पळतात, कोणी तिकडे पळतात. म्हणून आपल्या देवावर निष्ठा ठेवा. आपल्या देवाची क्वालिटी आहे, माहीत नसर तर माहीत करून घ्या. तो रखुमाईचा वर आहे, तो रखुमाई प्राणसंजीवन आहे, तो जगतत्रय देव आहे, जगात एकमेव देव आहे. म्हणले त्या देवाची क्वालिटी बघा. तो कोणता? सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई